मेथीचं थालीपीठ पाहतोय आपण। त्याच्यासाठी मी एक मोठ्या वाटीभरून मेथी स्वच्छ करून आणि धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये मी ही मेथी घालून घेते। त्याच्यानंतर याच्यामध्ये ओला चिरलेला बारीक कांदा मी घालत आहे, अर्धा वाटी। कोथिंबीर घालत आहे। नंतर डाळीचं पीठ इथे मी घातलेलं आहे 2 चमचे। तांदूळाचं पीठ घालत आहे अर्धा वाटी। ज्वारीचं पीठ घालत आहे 1 छोट्या वाटीभरून आणि 1 मोठ्या वाटीभरून इथे मी गव्हाची कणिक घालत आहे। याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ पण वापरू शकतो। एक हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर आणि 2 लसणाच्या कळ्या याच्यामध्ये मी बारीक करून घेतलेले आणि असं जाडसर वाटून घेतलेलं आहे, ते आता याच्यामध्ये घालत आहे। आता तीळ घालत आहे मी इथे 1 चमचा, जिरं अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, नंतर लाल तिखट घालत आहे छोट्या चमच्याने 1 चमचा, चवीपुरतं मीठ इथे घालून घेत आहे आणि छोट्या चमच्याने 1 चमचा हळद घातलेली आहे। आणि आता याच्यामध्ये 1 चमचा दही किंवा ताक घालायचं आहे। मी इथे ताक घेतलेलं आहे आणि ते घालत आहे। नंतर 1 चमचा तेल घालत आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून याचा गोळा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी घट्ट गोळा इथे छान भिजवून घेतलेला आहे आणि आता याला 5 मिनिटांसाठी मुरायला ठेवून देते। त्याच्यानंतर आपण थालीपीठ पाहू। आता इथे पोळपाटावरती मी कापड घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी घालत आहे आणि आता भिजवलेल्या गोळा इथे घालून घेतलेला आहे मी आणि आता थापून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाण्याचा हात लावत आणि असं छान पातळ असं मी थालीपीठ इथे थापून घेतलेलं आहे। आणि मधल्या इथे मी असे छिद्र करून घेतलेले आहेत तेल जाण्यासाठी। आता तव्यावरती घालून घे। आता तव्यावरती घालून घेत आहे आणि असं अलगद छान थालीपीठ आपलं टाकून झालेलं आहे। आता गॅसवरती छान शेकून घेऊ। आता 2 मिनिटांपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं तेल इथे मी घालून घेत आहे। याच्यावरती बटर किंवा लोणी पण आपण घालू शकतो। मी इथे तेल घातलेलं आहे। आणि दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आता खालची बाजू भाजून झालेली आहे आणि मोठ्या गॅसवरतीच मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे।
आणि आता झालेलं आहे थालीपीठ, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मी इथे बारीक केलेली आहे. ते आता आपण काढून घेऊ. इथे आता कापड घालून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यावरती परत थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आणि गोळा घेतलेला आहे थालीपीठास करण्यासाठी. मी आता थापून घेते. अशा पद्धतीने छान थापून घेतलेलं आहे आणि आता तव्यावरती घालून घेऊ. आता एक बाजू माझी छान भाजून झालेली आहे. अशाच पद्धतीने मी सगळी थालीपीठं इथे करून घेत आहे. इथे आता माझं टाकून झालेलं आहे. आता एक बाजू माझी भाजून झालेली आहे आणि मी पलटवून घेते. दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून झालेलं आहे थालीपीठ. अशाच पद्धतीने सगळे थालीपीठं मी इथे करून घेते. मी काढून घेते. अशा पद्धतीने माझी सगळी थालीपीठं करून झालेली आहे आणि 5 थालीपीठं माझी एवढ्या साहित्यांमध्ये झालेले आहेत आणि छान झालेली आहेत, मऊ झालेली आहेत. आणि हे थालीपीठ आपण सॉस, लोणचं किंवा दही कशाही सोबत खाऊ शकतो किंवा तशीही खाल्ली तरी खूप छान लागतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.